या बाबतीतली सत्यता म्हणजे जो काही आरोप केलेला आहे अत्यंत निखलास खोटा, निखलास म्हणजे रेकॉर्डवर हुकूम नसलेला. कसा आरोप केलाय मला माहित नाही. त्यांनी खरं म्हणजे शहानिशा करायला पाहिजे होती आमच्याकडे किंवा ज्या काही शासकीय यंत्रणा आहेत त्यांच्याकडे करायला पाहिजे होती, पण ती दुर्दैवाने केली नाही. आणि गेली 2 दिवस काहीतरी हा प्रकार दूरचित्रवाणीवर सतत चालू आहे की खासदारांचा निधी अजून खर्च झाला नाही. म्हणून तुम्हाला मी म्हणजे ज्या आतापर्यंत जे आकडे देतो, माझा प्रत्येक तालुक्यात निधी गेलाच. 6.5 तालुके माझ्या मतदारसंघात आहेत, ते पण तुम्हाला देतो कोणत्या तालुक्यात किती गेला आणि त्याचप्रमाणे एकूण निधी किती आला. कृपया तुम्ही याची नोंद म्हणजे आपण जर सर्वांनी कळवली तर मला वाटतं फार बरं राहील. हे बघा, आपल्याला सर्वांना माहिती की 2024ला निवडणूक झाली. खासदार निधी स्थानिक विकास निधीमध्ये 5 कोटी प्रत्येक खासदाराला असतो. 6.5 तालुके आहेत आणि प्लस जिल्हा जो डीपीडीसी आहे त्या डीपीडीसीचा काही निधी असतो. माझ्याकडे 2 वर्षाचा जो निधी आला तो आज माझ्याकडे अखर्चित काही नाही, मी तो सर्व वाटलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती करता मी देतो की 2024-25 मध्ये आणि 25-26 मध्ये एकूण 2 वर्षात 9 कोटी 80 लाख खर्च म्हणजे मिळाले, निधी प्राप्त झाला. त्यात 134 कामं मी मंजूर केली, प्रस्तावित केली. त्यासाठी 9.54 कोटी प्रस्तावित केलेत खर्चासाठी, म्हणजे मंजुरी दिली, सर्व झालं. त्यात 120 कामं मंजूर झालीत. आणि आज दूरचित्रवाणीवर काय दाखवलं जातं की 2 का 3 कामं झाली. 120 कामं मंजूर झाली आणि त्यासाठी 8,55,41,000 मंजूर निधी पण झाला शासनाचा. माझं होऊ द्या पूर्ण, मग तुम्ही जाऊ. यापैकी 23 कामं पूर्ण झाली. त्यासाठी 1,47,00,000 निधी हा वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे शासनाकडनं. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून 14,78,00,000 रुपये मिळाले. त्यामध्ये 264 कामं आम्ही प्रस्तावित केलेली आहेत. म्हणजे 264 ही कामं आणि 134 कामं म्हणजे जवळजवळ 398 कामं. 398 कामं ही प्रस्तावित केलेली आहेत. कामं काही चालू आहेत, काही पूर्ण झालीत, काही कामं प्रगतीपथावर आहेत, कामं सुरू व्हायची आहेत. पण जवळजवळ 398 म्हणजे 400 जवळजवळ कामं ही माझ्या मतदारसंघामध्ये मी मंजूर केलेली आहेत, प्रस्तावित केलेली आहेत. आमच्याकडे कोणताही निधी आला तर मी प्रशासनामध्ये राहिलेलो आहे. निधी कसा खर्च करायचा, कसा मागायचा, कसा वितरित करायचा या सर्व गोष्टी असल्यामुळं मी माझ्याकडे काही निधी ठेवलेला नाही, तो वाटून दिलेला आहे. ही माझी आकडेवारी आहे. हा, आता बरोबर तुमचा प्रश्न. हा प्रश्न तुम्ही विचारला मला. हा झाला निधी, हा फक्त गावाचा स्थानिक विकास हा नेहमीचा निधी आहे. 5 कोटी तर आम्हाला फार खर्च आहे. आमदाराला 5 कोटी आहे एका तालुक्याला आणि आम्हाला 7 तालुक्याला 5 कोटी आहे. हा निधीचा विचार करता, गावांची संख्या करता, माझ्या मतदारसंघामध्ये 1300 गाव आहेत, वस्त्या वाड्या आणि 850 गावं जवळजवळ मोठी गावं आहेत. या गावांची मागणी, जनतेची मागणी, माझ्याकडनं अपेक्षा अजूनही मी पुऱ्या करू शकणार नाही या सर्व निधीमध्ये 5 वर्षामध्ये. हा एक भाग झाला. 50 कोटी घेतले लोकशाहीमध्ये ही आता प्रक्रिया सुरू झालेली. काही आरोप करायचे, बेछूट आरोप करायचे, हे आरोप बेछूट आहेत, चुकीचे आहेत. हे दरवेळेला वेगवेगळ्या पद्धतीने आरोप केले जातात. जे कोणी असं काही करतात त्यांना बदनाम करायचा प्रयत्न केला जातो. असं पुढे होणार नाही, झालेलं नाही, होऊच शकणार नाही. तुम्ही राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवून दाखवा आणि पुन्हा निवडून येतात. आता ही कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, मिळेल उत्तर त्याचं. कालपर्यंत जे शिवसैनिक तुमच्या सोबत होते, आज तुमच्यावरती घोषणाबाजी करतायत, काय सांगाल तसं? नाही, आता त्यांना त्यांची नाराजी मी आता माझ्या विकास कामातून त्यांना करून देईन. त्याच्यामुळे ती नाराजी दूर करण्याचा माझा प्रयत्न राहील. अशी शपथ मी यावेळेला घेतली नाही. उगाच माझ्या अंगावर लादू नका. नाही नाही, ते काही सांगते, तुम्ही ऐकली का स्वतः? कुठं ऐकली सांगली? कुणी कुठं? त्यांनी दिला हो, त्यांचं ऐकलं, माझं ऐकलं का तुम्ही? मी सांगितलेलं नाही, मी बोललेलो नाही. उगाच माझ्या अंगावर ते लावू नका कृपा करून. बाबांचा कशाला मध्ये आणता तुम्ही? हा जो तुम्ही मागच्या वेळेचा विषय तो 9 ते 14चा विषय तो मिटलेला आहे. तो विषय कसा रे झाला ते त्याची कारणं वेगळी आहेत. तरी कशा आता खपल्या काढतात कुठेतरी उद्धव ठाकरेंबद्दल तुमची नाराजी नाही? संजय राऊत ज्या पद्धतीने ते कोणाबद्दल नाराजी नाही माझी. चला.